म्हणजे गुरुजी तुम्ही म्हणतात की म्हणजे आत्मदर्शन म्हणजे त्या आत्म्यापर्यंत, त्या आपण जे कोणी आहोत तिथपर्यंत पोचण्याची ही एक हे घेण्याचं हे ज्ञान आहे आणि त्याची सुरुवात ही शरीरापासून आहे, मग प्राण आहे. तुम्ही म्हटलात की मन स्थिर ठेवणं आणि बुद्धीला कुशाग्र करणं, तरच त्या आनंद स्वरूपामध्ये राहता येतं. पण बऱ्याच वेळेला आपण बघतो की मन ही गोष्ट अजूनही हँडल कशी करायची हेच लोकांना कळत नाही आहे. म्हणजे आज आम्ही ऐकतो की अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये सुद्धा प्रत्येक 10वी व्यक्ती ही मनोकायिक आजारांनी ग्रस्त आहे. म्हणजे बाहेरच्या सुखांची रेलचेल असूनसुद्धा माणसं आज मनोकायिक आजारांनी पीडित आहेत. मग या मनाबद्दल, या मनाला हँडल कसं करायचं हे थोडंसं सांगा. हे खूप महत्त्वाचं आहे आणि तसं पाहिलं तर सोपं आहे. कारण मन काय आहे तर विचारांचा प्रवाह असं म्हणतो आपण. पण मनामध्ये विचार कोणते येतात? बाहेरच्या जगाचे येतात. म्हणून हे मनोमय जगत आहे असं म्हटलेलं आहे. मन काय आहे करिता विचार, सरळ कळते मन नाही, मन एका अहमवृत्ती ते आश्रित. म्हणजे मी कुठेतरी आहे म्हणून ते विचार येत असतात. म्हणून आपल्याला आपण जे कर्तव्य कर्म करतो त्यावेळी आपला रोल काय आहे, त्याच्या योग्यतेचं काय आहे ते बघणं हे नक्कीच आवश्यक आहे. परंतु त्या मनाची शक्ती प्रचंड आहे. प्रचंड म्हणजे सगळ्या विश्वामध्ये कुठेही ते संचार क्षणाक्षणाला या ठिकाणाहून तिकडं करू शकतं. एका देशातून दुसऱ्या देशात जाऊ शकतं. एका व्यक्तीबरोबर राहून दुसऱ्या व्यक्तीचा विचार करू शकतं. अशा अनेक प्रकारे ते अनंत प्रकारे विचार करू शकतं. आणि त्याला एकाग्रता जर असेल तर त्याची शक्ती अधिक प्रमाणात कार्य करते. जसं एखाद्या बिंगापाशी जर सूर्याचा प्रकाश पडला तर तो एकत्रित येतो आणि तिथेची शक्ती जशी त्याची वाढलेली दिसते. आणि तो कागद असेल तर तो जळतो किंवा त्याची उष्णता अधिक वाढलेली आपल्याला लक्षात येते. तसं मनाला जर एकाग्र केलं तर ते चंचल भटकणारं 10 दिशा तर त्याला एकाग्र करायला पाहिजे. आणि एकाग्र केलं तर ते मन जे अभ्यास आहे तो अभ्यास चांगला होतो. त्याचा योग्य काय अयोग्य काय ते मनाला कळतं. आणि मनाला सुद्धा शांतता, स्थिरता, एकाग्रता पाहिजे असते. पण तसा संस्कार त्याला न मिळाल्यामुळं, जसं आपण पूर्वी म्हणाल्याप्रमाणे उधळलेल्या घोड्याला जर एकानं हरभऱ्याची जर एखादी पाठी ठेवली तर ते उधळलेला घोडा हळूहळू सगळीकडे बघत असतं उधळताना, पण त्याला पाठी पण दिसते. मग त्याला आवडायला लागतं, शांत बसतं. मग त्याला खरारा करून त्याच्यावर तुम्ही स्वार होऊन जाऊ शकता. तसं मन हे उपकरण आहे. त्याला योग्य दिशेला नेण्याचं काम तुम्हालाच करावं लागेल. त्यासाठी मनाचे संस्कार करून, त्या मनाला संस्कार संपन्न करून मग तुम्हाला मनाला त्या आत्मस्वरूपाकडे न्यायला पाहिजे. मग त्याला वाटतं अरे इथे मला किती चांगलं वाटतंय, मी बाहेरच्या जगामध्ये अपेक्षा करत हिंडत बसलो होतो आणि त्यामुळे मला तणाव सगळे वाढायला लागले होते, चंचलता आणि वाढायला लागली, मनोविकार व्हायला लागले. पण त्याच्यापेक्षा हे छान आहे. मग त्याला ती गोडी लागते आणि गोडी लागली मग ते ध्यानधारणा करतं, मंत्रोच्चार करतं आणि वेगळ्या वेगळ्या मार्गाने मन शांत आणि स्थिर करण्याची त्याला आवड लावण्याची गरज असते. ती जर केलं ना तर ते मन महाशक्तिशाली आहे. म्हणजे अवर्णनीय असं एक अद्भुत असं सामर्थ्य त्या मनामध्ये आहे. त्याचा विनियोग कसा करायचा तो जो ज्ञानी आहे ना त्याला ते कळतं. पण मनाचा अभ्यास केला पाहिजे. गुरुजी असं होतं की आपण म्हणतो की मन ह्या शिबिरामध्ये आल्यानंतर, एखाद्या मंदिरामध्ये गेल्यानंतर, एखाद्या सत्संगामध्ये राहिल्यानंतर खूप शांत वाटतं, छान वाटतं. पण पुन्हा घरामध्ये सांसारिक जीवनामध्ये गेलं की पुन्हा मग मन पुन्हा उधळल्यासारखं व्हायला लागतं. काही काही लोक येतात म्हणतात डॉक्टर खूप मनामध्ये नेहमी निगेटिव्ह विचार येतात. आता 4 लोक बसलेत, 3घांना येत नाहीत, याला मात्र नेहमी निगेटिव्ह विचार असतात आणि त्या निगेटिव्ह विचारांनी त्रस्त होऊन ते नेहमी शरीराने दुर्बल व्हायला लागतात. तर हे निगेटिव्ह विचार येतात म्हणजे काय होतं एक्झॅक्टली हे थोडंसं जाणून घ्यायचं होतं. एक अशी गोष्ट आहे की अज्ञानामुळे हे घडतं. अज्ञान काय आहे तर मी देह आहे, अज्ञान आहे. आणि मी चैतन्य आनंदमयी आत्मतत्व आहे असं ज्याला कळतं ना तो या बाहेरच्या जगामध्ये गुंतत नाही. आणि आपलं स्थिरता कशी राहील, आत्मिक सामर्थ्य कसं वाढेल, तिथे कसं राहायला पाहिजे असं आहे. बाहेरचं जग हे बदलणार आहे, नाशवंत आहे, भ्रामक आहे, मिथ्या आहे, मोह पाडणारा आहे. मग त्याच्या मागे तो लागला तर त्या बाहेरच्या जगामध्ये श्रेयस काय आणि प्रेयस काय त्याला कळायला पाहिजे. प्रिय आहे परंतु विनाशकारी आहे, त्याचा काय उपयोग.
त्याच्यापेक्षा ते खडतर जरी असलं तरी देखील ते श्रेयस आहे का, मग त्याचा स्वीकार करण्याचं सामर्थ्य त्याला तपश्चर्याने येत असतं, जी. सहजासहजी येत नाही. म्हणून त्याला असं गोडधोड आणि चमचमीत वाटलं तर ते खावंसं वाटतं, पण आरोग्य बिघडतं, त्याचं काय करायचं. त्याच्यापेक्षा असा आहार सात्विक घ्यावा की तो आपलं आरोग्य चांगलं राखेल. मग ते त्याला कळणं हे खूप आवश्यक आहे. ते अज्ञानामुळं तो या बाह्य जगामध्ये गुंतायला लागतो. हे पाहिजे ते पाहिजे आणि अपेक्षा करत राहिलं ना की त्या पूर्ण होण्याची खात्री देता येत नाही. मग ते नाही झालं तर दुःख, मनाप्रमाणे झालं तर सुख, असं हा सगळा मनाव्याचा हेलकाव्याचा खेळ आहे. म्हणून त्या बाह्य जगतामध्ये सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जय जय, हार आणि जय पराजय, थंड उष्ण, हे सगळ्या ज्या गोष्टी द्वंद्व आहेत ना, त्यानं द्वंद्वातीत व्हायला पाहिजे. त्याच्या पलीकडे जाऊन आत्मिक सामर्थ्यानं त्याच्यामध्ये समत्वानं असलं तरी ठीक आहे, नसलं तरी ठीक आहे, माझ्यात काय फरक पडत नाही. म्हणजे बाह्य जगताच्यावरती हेलकावे खात जगण्यामध्ये काय अर्थ नाही आहे, ते अज्ञानाचं लक्षण आहे. म्हणून जर मनाला स्थिर केलं आणि आत्मिक सामर्थ्य वाढवलं तर ते मनाला योग्य दिशेला घेऊन जातं आणि अत्यंत श्रेयस्कर असं सुंदर जीवन त्याला मिळालेलं आहे. त्याचा तो अनुभव घेऊ शकतो. सोपा आहे. म्हणजे शरीराला निरोगी करणं, मनाला स्थिर करणं, बुद्धी कुशाग्र घेऊन समत्वामध्ये जगणं आणि त्या आनंद स्वरूपाची अनुभूती घेणं, हा विषय आपण आत्मदर्शनमध्ये पण आपण शिकतोय. अगदी. तर शेवटी जाता जाता मला एक विचारायला वाटेल की हे शिबिराचं शेड्युलिंग कसं असतं, केव्हा केव्हा हे शिबिर होतं, किती दिवसांसाठी यावं लागतं, आणि याविषयी थोडंसं शेवटी सांगा. असं आहे की स्वतःला जाणून घ्यायचं असेल ना तर तपश्चर्या पाहिजे. या जगापासून थोडंसं लांब गेलं पाहिजे. आणि मग हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी हे आत्मस्वरूपाचं ज्ञान आहे. आणि अनादिकालापासून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ऋषीमुनी, संत श्रेष्ठ, विद्वान, अभ्यासक यांनी पहिल्यापासूनच सूक्ष्म विचारातून वेद, उपनिषद, ब्रह्मसूत्र, भगवद्गीता, रामायण, महाभारत या सगळ्या गोष्टीतून आपल्याला जी चिरकाल टिकणारी म्हणजे सत्तत्व आहेत ना, त्याची जाणीव शुद्ध आपल्याला दिलेली आहे. वेगवेगळ्या ग्रंथातून आपल्याला ती उपलब्ध आहेत. आणि मुख्य म्हणजे भारतीय संस्कृतीचं महात्म्य म्हणलं तर गुरुपरंपरा. तर ती शुद्ध ज्ञान त्या परंपरेतनं आपल्यापर्यंत आता आलेलं असतं. तर ते जर आपल्याला प्राप्त झालं तर मग आपल्या जीवनामध्ये हे सामर्थ्य वाढायला उपयोग पडतो. पण ते शिस्तबद्ध, शास्त्रशुद्ध असं आधारित पाहिजे. म्हणून त्याच्यामध्ये पूर्णत्वानं जर एकाग्रतेनं झोकून दिलं, सद्गुरू की जो श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आहे त्याच्याकडनं हे ज्ञान घ्यायला पाहिजे. खात्रीलायक ज्ञान पाहिजे. आणि मग त्याच्यावर श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे, समर्पण पाहिजे, तर ते सहज मिळतं. मला सगळं कळतं म्हणलं तर मग त्याच्याकडनं काही त्याला मिळत नाही. आपला ग्लास मोकळा ठेवावा लागतो आणि मग त्याचं जे मिळेल ते घ्यायचं. आणि तो अनुभव काय येतो हे पाहण्यासाठी त्याला त्याच्याबरोबर त्या गुरूंच्या सान्निध्यात राहायला पाहिजे. म्हणून आत्मदर्शनमध्ये असं आहे की पहिले शरीर, मन, बुद्धी शुद्ध करण्यासाठी त्यांनी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठावं, मौन धारण करावं आणि शौचमुखमार्जन, स्नान इत्यादी करून थोडी देवपूजा करून पावित्र्य आतमध्ये प्रस्थापित करून मग गुरु सान्निध्यात जावं. गुरु सान्निध्यात गेल्यानंतर गुरु आपणासारखे करती तात्काळ, नाही काळ वेळ त्या लागी, असे गुरु निस्वार्थी अत्यंत प्रेमळ असतात. आणि मग ते त्या शिष्यवर्गाला सत्शिष्य बनवतात. त्याला ते शिस्तीचं पालन करायला सांगतात, नियम सांगतात आणि आपलं उद्दिष्ट काय ते पण सांगतात. आणि मग त्याच्याकडनं वेगवेगळ्या पद्धतीनं शरीर स्वास्थ्य टिकवण्यासाठी आहार, व्यायाम, विश्रांती, मनाला चांगलं स्थिरता, एकाग्रता वाढावी म्हणून त्याला ध्यानधारणा, मंत्राचे उच्चार आणि विविध प्रकारचे असे विचार देतात की ते मन पण शांत होतं, स्थिर राहतं आणि गोडी लागते. गोडी लागली की तो यायला लागतो. म्हणून त्याला खात्री द्यावी लागते. हे ज्ञान मिळालं ना तू जीवनामध्ये नक्की सफल होतोस अशी त्याला खात्री दिली, मग त्याला दररोज नवीन 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 काहीतरी अनुभव यायला लागतात. आणि असं करत करत जवळजवळ एक 9 ते 10 दिवस सुरुवातीला पहाटे 6 ते 9 पर्यंत या सगळ्या प्रक्रिया असतात की ज्याच्यामध्ये प्रार्थना, पूरक व्यायाम, टोनिंग, योगासन, प्राणायाम, स्ट्रेचिंग
मंत्राचे उच्चार आणि वेगवेगळ्या प्रकारे, उदाहरणार्थ पतंजली योग सूत्रातला अष्टांग योग आहे, मग यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी इथपर्यंत जाण्याच्या प्रक्रिया, त्याचे टप्पे कसे आहेत ते त्याला त्याचे अर्थ काय समजून पहिले दिले जातात. म्हणजे आपण नक्की कुठे जाणार आहे ते त्याला आधी कळलं ना, मग तो म्हणतो हा मला इथपर्यंत पोचायचं आहे. मग तो पण शिस्त पालन करतो. अगदी त्याला पहाटे उठल्यावर कधी एकदा जातो आणि नवीन ज्ञान घेतो असं वाटायला लागतं, अत्यंत उत्साहानं येतो. आणि मग या पद्धतीनं त्याला वेगळ्या पद्धतीनं आपलं मूळ स्वरूप आनंद कसा आहे, सदैव आनंदी राहण्यासाठी अडथळे कोणते आहेत. मी जर आनंद स्वरूप आहे तर मी बाहेर शोधत असलो तर ते मिळणार नाही हे त्याला खात्री दिली जाते. म्हणून आत्मिक सामर्थ्य कसं वाढवायचं आणि बाह्य जगतात गेलं तरी त्या स्थिरतेमध्ये कसं राहायचं. बाहेरच्या जीवनामध्ये जरी वेगवेगळे बदल घडत असले तर त्या बदलाच्या पार्श्वभूमीवर तुमची स्थिरता ही या तपश्चर्येनं घडत असते. आणि या पद्धतीनं त्याला बौद्धिक सामर्थ्य वाढायला सुद्धा वेगवेगळे वेद, उपनिषद किंवा भगवद्गीता आणि रामायण महाभारतातल्या काही कथा सांगून, तत्व सांगून त्याला त्याच्यामध्ये आवड निर्माण करून ते लक्षात राहील असं त्याला सांगावं लागतं. आणि मग त्याप्रमाणे तो हे पहिले 9 दिवस गेल्यानंतर नंतर 4 दिवस जंगलामध्ये, आश्रमामध्ये, जसं हे आनंदकुंजीचं वातावरण आहे हे त्याला अत्यंत उपयुक्त आहे. तर अशा ठिकाणी डोंगर, दऱ्या, खोऱ्या, स्वच्छ हवा, सूर्य, चंद्र, तारे, इतकं छान आहे, हिरवगार असं. इथे इतका प्राणवायू शुद्ध आहे की नुसतं इथे आलं तरी असं वाटते आपण आनंद स्वरूप आहे. अशी सहजावस्था असते. आनंदासाठी काय पाहिजे असं नाही हे त्याला कळतं, पण तरी देखील त्याला मी सच्चित आनंद स्वरूप आहे किंवा त्याचे बारकावे आत्मतत्व काय आहे आणि ते तूच आहेस. नित्यप्राप्ताची प्राप्ती करायची म्हणजे काय करायचं, ते तूच आहेस ना. म्हणून त्याला त्यामध्ये मी अनादि अनंत, निर्गुण निराकार, सच्चित आनंद, चैतन्य स्वरूप, स्वयंप्रकाशी, अपरिमित असं आत्मतत्व आहे. चराचरामध्ये, कणाकणामध्ये सर्व ते चैतन्य व्याप्त आहे आणि ते तूच आहेस. सगळा विश्वमय होऊन जातो तो. सगळीकडे बघताना तो स्वतःला बघायला लागतो, सगळीकडे प्रेमानं आणतो, सगळ्यांना हृदयाशी धरतो आणि असं एक सुंदर जीवन तो जगत असतो. आणि हे त्याला जगायला मिळालं पाहिजे. त्यासाठी त्याला गुरु, निसर्ग आणि स्वतःमध्ये राहण्याचं त्याला या एक त्याला गोडी त्या आश्रमामध्ये इतकी लागते. त्याला वाटतं आता इथंच राहूया, इथनं जायला नको. मग हे संस्कार तो घेतो आणि मग जगात जातो. पण जगात गेला तरी हे संस्कार तिकडं पण ते परावर्तित होतात. आणि तो एक घराचा आश्रम करतो, उद्योगाचा आश्रम करतो, समाजाचा आश्रम करतो आणि सगळीकडे तो आनंदानं राहायला लागतो. कारण इथे घेतलेली अनुभूती त्याची कायमस्वरूपी असते. म्हणून हे सत्स्वरूपाचं ज्ञान आहे, अमृतमय आहे, हे कायम टिकणार आहे. असं आहे, देह नाशवंत असला तरी आत्मा अमर आहे आणि तो मी आहे. हा देहभाव काढून टाकून आत्मभाव धारण करतो ना, तो सगळ्या विश्वाशी प्रेमानं वागतो. खरा तो एक ही धर्म जगाला प्रेम अर्पावे, ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा वाहते चलो. असं त्याचं जीवन समृद्ध व्हायला लागतंय. आणखीन काय पाहिजे. ओम करते. येस, दर्शकांना मला सांगायला आवडेल की एवढं सगळं ऐकल्यानंतर निश्चितपणे हे आत्मदर्शन शिबिर करावंसं आपण प्रत्येकाला आता वाटतंय. बघा किती गुरुजी प्रेमळ, लागवी शब्दामध्ये आणि अगदी सहज सोप्या शब्दामध्ये आपल्या हे अध्यात्माचं ज्ञान अगदी सहजपणे आपल्यासमोर मांडतात आणि ते लोकांमध्ये जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणतात. तर आज गुरुजी आपल्याला इथे लाभले, त्यांचं सान्निध्य आपल्याला लाभलं, एक वेगळं चैतन्य आपल्यामध्ये पण निर्माण झालं. तर गुरुजींचं खूप खूप धन्यवाद. डॉक्टर नितीन पाटील आहेत ना, हे खरोखरच एक तपस्वी, एक महान व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांचे पिताश्री परमपूज्य शशीजी पाटील हे असंच एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व. त्यांना पाहिलं तरी इतका प्रेमाचा उमाळा यायचा, हृदयाशी एकमेकाला धरलं जायचं. आणि त्यांनी ज्या पद्धतीने शिवांबू पद्धती निर्माण केली किंवा त्याचं महत्त्व पटवून दिलं समाजाला, आणि त्याप्रमाणे आता सगळे व्याधीमुक्त होतात. या आनंदकुंजीची निर्मिती त्यासाठी झाली आहे. आणि या निसर्गरम्य वातावरणामध्ये डॉक्टरांनी इथे सगळे येणाऱ्या रुग्णांना आणि निरोगी आहेत त्यांनासुद्धा, पण रुग्णांच्या बाबतीमध्ये त्यांनी असं पाहिलं आहे की अगदी दुर्धर असे रोग आहेत त्यावरसुद्धा योग्य पद्धतीनं मन आणि सगळ्या शारीरिक सर्वावरती योग्य उपचार केला तर ते पुन्हा पहिल्यासारखे नव्हे, अधिक समृद्ध होऊन जातात. त्यामुळं अशा पद्धतीचं हे जे केंद्र आहे ना आनंदकुंज, हे आपल्याला प्रत्येक मानवाला
हे वातावरणाची आवश्यकता आहे. म्हणून प्रत्येकाने इथे आलं पाहिजे, इथला आस्वाद घेतला पाहिजे आणि जीवनाचा खरा अर्थ जाणून घेतला पाहिजे, निरोगी राहिलं पाहिजे. असं स्वास्थ्य सर्वांना लाभावं आणि तशी प्रेरणा त्यांना जी त्यांच्या वडिलांच्याकडून मिळाली आहे, त्यांचे भाऊ, त्यांचा मुलगा आणि परिवार हे सगळे ज्यामुळे रंगून गेलेले आहेत आणि सगळ्यांची सेवा खूप उत्तम करतायत, त्यांना सामर्थ्य लाभो, त्यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि सदैव आनंदानं या निसर्गाच्या सान्निध्यामध्ये सर्वांना निसर्गमय करून सोडावं, आनंदमय करावं. त्यासाठी त्यांना सर्व शुभेच्छा, शुभाशीर्वाद. ओम गुरुदेव. धन्यवाद. नमस्कार. आपली कृपा नेहमी राहू दे अशीच. हो, मी काय वेगळा नाही तुमच्यापेक्षा. मी इथलाच आहे. धन्यवाद. ओम गुरुदेव.